नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहेत भालावली गावामध्ये आलो आहोत। खालचा भंडारवाडा आहे तिथे आलेलो आहेत आणि आज आहे ना मस्तपैकी आहे ना गोंधळ आहे। तर गोंधळसाठी आपण आलेलो आहेत। कोकणामध्ये आहे ना गोंधळ, त्याचबरोबर आपली कोकणातली संस्कृती आहे ना जपून ठेवणं गरजेचं आहे। भारी वाटतं कारण की ना भालावली, देवी असोळ हे लपलेले गाव आहेत आणि सुंदर गाव आहेत। आणि राजापूरमध्ये कधी आलात फिरायला, म्हणजे कोकणात फिरायला आलात तर नक्कीच आवर्जून भालावली गावामध्ये या फिरायला, त्याचबरोबर देवी असोळमध्ये या फिरायला, खूप सुंदर आहे। आणि आज आपण आहे ना गोंधळ बघणार आहोत कारण की मी गोंधळ आहे ना सुरुवातीपासून ते एंडपर्यंत कधी बघितलं नाही आहे। म्हणजे सुरुवात कशी होते आणि त्याचा शेवट कसा होतो ते आपण कधी बघितलं नाही, ते आपण बघणार आहोत। कारण की आपली ही संस्कृती आहे ना पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे आणि आपण टिकून ठेवणं गरजेचं आहे। कारण की आपल्या संस्कृती आहेत ना हे हळूहळू आहे ना लुप्त होत चाललेले आहेत, तर ते आपल्याला जतन करून ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं मंडप वगैरे उभा केलेला आहे आणि मंडळी येतील त्यांना बसण्यासाठी असे खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत। आणि असं हे यांचं घर आहे आणि एकदम जुनं आहे। आतमध्ये ना तुम्ही स्ट्रक्चर बघाल ना एकदम वेगळं वाटतं, भले चिऱ्याचं असलं तरी आतमध्ये एकदम वेगळं आहे। एकदम मस्त असं त्यांचं हे घर आहे। अमोल नार्वेकर यांच्या इथे आपण आलेलो आहोत। वाजंत्री आता हे आपल्या गावातले आहेत, पेंडखळे गावातले। तुमचं नाव कसं हो? आणि तुझं नाव कसं? हेमंत कदम। तर हे आपल्या गावातले आहेत, पेंडखळे गावातले। आणि इथे तुम्ही बघताय ना इथे उल्पे काढलेत पंचकृषीमध्ये, त्याचबरोबर आडिवऱ्यामध्ये जेवढे पण देवस्थान येतात ते सर्व देवांचे उल्पे काढलेत। नारळ, पाण्याचा विडा, तांदूळ घाटावर आणि पुढे तिकडे शोध आहे बघा तंतुना। तर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव कसं? आपलं नाव कमलाकर आत्माराम पाटोळे। आम्ही पेंडखळ गाव, आपल्या गोंधळी। गोंधळी गोंधळ, हा। तर गोंधळ म्हणजे काय? गोंधळ म्हणजे कसं माहिती आहे, हे नार्वेकर आहेत। 3 वर्षाने प्रति वर्षाने 3 वर्षाने गोंधळ घालतात। पांजीचा म्हणतात त्याला पांजीचा म्हणतात 3 वर्षाने। तर 3 वर्षाने आम्हाला विडा देतात। आमच्या आडवीरचे कदम, निलेश कदम आणि आम्ही पेंडखळ्यातले, त्यांच्या आम्ही सहकार्याने आम्ही इथे काम करतो। त्यांच्या अमोल नार्वेकरांच्या इथे देवपूजेस लावतो। पूजा झाली, निवेद वगैरे झाला की आम्ही जोगवा मागायला जातो पहिला गावच्या देवळात। गावच्या देवळातून झालं की अशी त्यांच्या वाडीतून 10-15 घरं आहेत, त्यांच्या घरात जोगवा मागतो। जोगवा मागून झालं की संपूर्ण वाडी फिरून झाली की त्यांच्या घरी येतो, तिथे जोगवा घेतो। नंतर तो जोगवा देवाच्या पुढ्यात ठेवला जातो। जोगवा ठेवल्याच्या नंतर रात्री जोगा ठेवल्याच्या नंतर तर इथं बळीदान होतं वगैरे कोंबड्याचं किंवा नारळाचं, असं गारणं होतं। गारणं झाल्याच्या नंतर आम्ही इथं चौक मांडतो देवाचा, म्हणजे 12 विडे मांडून चौक मांडतो। तिथं देवी सजवतो। देवी सजवून झाल्यावर 5 दिवट्या पाजळतो। अंबाबाईचा उद्योग करतो, म्हणजे अंबाबाई सगळ्या देवतांना आम्हाला बोलवतो, आमंत्रण करतो आणि त्या देवी सगळ्या सहकार्य करतात आणि नार्वेकरांचं कार्य पार पडतात। असा हा आमचा गोंधळ प्रतिवर्षाने आम्ही घालतो। म्हणजे प्रत्येक 3 वर्षांनी येतो? हा, 3 वर्षांनी। आणि काय काय ठिकाणी असं वर्षाने घालतात, काय लग्नाचा घालतात, असंच आहे। अशी प्रथा असते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी। आणि जोगवा म्हणजे काय? जोगवा म्हणजे काय, एक सुपारी, एक नारळ, पाण्याचा विडा, एक पासाभर तांदूळ, तो जोगवा असा 5 वेळा ताटात घालायचा।
तो जोगवा घातल्याच्या नंतर तो त्याचा निवेद आणायचा सकाळी आणि उद्या त्यांनी नार्वेकरांच्या घरी तो प्रसाद होतो. म्हणजे 5 घरा भिक्षा मागून आणतो त्याला, अशी त्याची पद्धत आहे. आणि त्याचा प्रसाद म्हणजे सगळ्या हा भावकीन नार्वेकर भावकीन त्याचा तो प्रसाद करून खायचा असतो, अशी त्याची पद्धत आहे. हा, आणि हा प्रसादच भक्षण करायचं नसल करायचं असेल तर त्यांनी प्रत्येकाने त्या जोगव्याचे तांदूळ असतील तर प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी घेऊन जायचे आणि आपल्या जेवणात म्हणजे आपण तांदूळ जेव्हा शिजवतो जेवण त्या जेवणामध्ये टाकायचं की सगळ्यांना तर भक्षण करतात. हा, आणि आता गोड खीर केली तरी चालते. म्हणजे तो एक पदार्थ गोड, म्हणजे आपण जे काम करतो तर देवाचा एक प्रसाद आपण काय मागणार तर गोड, लक्षात आलं. तो हा प्रसाद म्हणून खायचा. ड्युटी दाखवाल का? हो, ड्युटी दाखवतो ना. दाखवा ना. कारण की ना ड्युटी जी असते ना त्याचे बांधायची पद्धत ती वेगळी असते आणि त्याचा जो लाकूड असतो ना तो पण वेगळा असतो. हे जे कापड असतं, हां हे कापड फाटलं जातं. हां ते कापड परत एकटे करायचं, व्यवस्थित जुडी करायची, ते मध्ये काठी घालायची, त्याला जुडी करायची आणि ते गुंडाळायचं. आणि ते गोडा एरण म्हणून असतो, गोडा एरंडाची काठी असते त्यात भरायचं हातात. आणि ह्याचं संरक्षण म्हणजे काय तर उडदाचं पीठ गोड्या भिजवल्याच्या नंतर पेटल्यावर आपल्या अंगात आग लागून म्हणजे पेट म्हणजे भाजू नये माणूस की त्याचं संरक्षण पेटत ती व्यवस्थित पेटते आणि आनंदात माणूस नसतो. त्याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य म्हणजे आंबाबाईची ड्युटी, आंबाबाईची ड्युटी. हा, म्हणजे याच्याशिवाय हे पूर्ण होत नाही. हे जी ड्युटी आहे कार्य शुभ कार्य पूर्ण, हे शुभ कार्य आहे ना अंबाबाईचं गोंधळाचं, तर ह्याच्याशिवाय ते पूर्ण होत नाही. बघा मंडळी, की गोंधळ जेव्हा असतं तर त्यावेळी बारकाईने सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठलीही राहू नये म्हणून आपले जे ग्रामस्थ आहेत, गावचे जे गोंधळी आहेत ते पुरेपूर चांगलं कार्य आहे ना पार पाडतात. आणि बघा ना, हे आपल्या पुढच्या पिढीला हे देणं गरजेचं आहे. कारण की आतापर्यंत यांनी राखलं आहे तर असंच आपल्या पुढच्या पिढीने राखणं गरजेचं आहे. तर कृपया करून जे मंडळी आहेत ते शहराकडे राहतात आणि पिढीनपिढी जे गोंधळी होत होते घरामध्ये, तर जे थांबले असेल तर परत नव्याने चालू करा. आणि आपल्याकडे कोकणामध्ये बरेच असे गोंधळी आहेत, त्यांना तुम्ही संपर्क करा. आपली चालीरीती पण जिवंत राहील. सर्व संस्कृती आहे ना जगासमोर येईल. ज्याच्या कुळाचारात आहे त्यात तोच गोंधळ घालू शकतो. ज्याच्याकडे भैरी भोवतीचं खरं आहे तोच गोंधळ घालू शकतो, असं पण आहे. आता इथून आपण जोगव्याला निघायचंय. जोगव्याला निघणार आता. याला काय म्हणतात? कवड्याची माळ आहे. कवड्याची माळ. कवड्याची माळ जोगवा माळा जातं ती घालून तिकडं आता उचलतो. पाणी आहे तिथं. होय काय? पाण्यातून जावं लागेल. आजचा अनुभव आहे ना माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. कारण की आपण सुरुवातीपासून गोंधळ कसा असतो त्याचबरोबर जोगवा काय असतो त्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. तर आता हे सर्व मंडळी आहेत ना जाका देवी मंदिर आहे तर तिथे जाणार, त्यानंतर पुन्हा तिथून इथे येणार आहे जोगव्यासाठी. पण खरंच ज्या मंडळींनी आहे ना
गाव सोडलं आहे ना आणि त्यांना आपली संस्कृती जपायची आहे तर नक्की तुम्ही गावाकडे वळा आणि आपली संस्कृती आपल्याला बघता येईल आणि टिकवता येईल. पण एकदम भारी वाटतं आहे, हा अनुभव अविस्मरणीय माझ्यासाठी. जाका देवीचं मंदिर आहे ना त्या बाजूला आहे, नदीच्या त्या साईडला आहे. इथून असं जावं लागतं. या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद बोलतो, कारण की ना माझ्या पायाचा प्रॉब्लेम असून तर आपण पाण्यातून जाऊ शकत नाही, कारण की आपण बेळ घातला आहे. तर मला उचलून घेऊन चाललेले, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आजही आपल्या कोकणामध्ये माणुसकी आहे. मंडळी आता आपण आलो आहे वरचा भंडारवाडामध्ये आलेलो आहेत आणि जे ग्रामस्थ येत आहेत तर नदी क्रॉस करून पुढे आलेले आहेत आणि समोर तुम्हाला जे मंदिर दिसत आहे ना ते मंदिर आहे जाकादेवीचं मंदिर आहे. इकडचा परिसर खूप सुंदर आहे, तर नक्कीच मंडळी आवर्जून या. मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे की भालावली, देवी असोळ हे गावं लपलेली आहेत. आणि सर्वांना सुखात रखवाले उभी करून गोंधळ चांगला प्रकारे पार पडून दे. जाकादेवी माते की श्री जाकादेवी मंदिरामधून सर्व मंडळी आलेले आहेत आणि पहिलं घर जे आहे विजय भोसले यांचं आहे आणि इथे आता जोगवा सुरुवात होणार आहे जोगव्यासाठी. तर कुठे शब्दांमध्ये चुकलं असेल तर समजून घ्या मंडळी.
आतापर्यंत आहे ना 3 घरामध्ये जाऊन आहे ना जोगवा घेतलेला आहे. आता 4थं घर आहे. आपली ही संस्कृती आहे ना टिकून राहणं गरजेचं आहे. कारण की आहे ना बरेच ठिकाणी आहे ना आता गोंधळी जे आहेत ते सांगत होते की अशी एवढी मंडळी कुठे बघायला मिळत नाही. आणि खरंच एवढी मंडळी आहेत ना आज शहरातून आलेत, मेट्रो सिटीमधून आलेत. त्यांना मनापासून धन्यवाद बोलतो. कारण की पुढच्या पिढीला आपली संस्कृती दाखवून देणं गरजेचं आहे. रत्नागिरी भालावली वाया आडिवरे गाडी येते इथे. सांगायचं एक आहे तात्पर्य की पाठीमागे तुम्हाला मंडळी दिसतात ना, फक्त एक कुटुंबातले सगळे मंडळी आहेत. म्हणजे नार्वेकर कुटुंब आहे ना, हे सर्व फक्त नार्वेकरच आहेत. सर्व नार्वेकर आणि एवढे मंडळी आहेत त्यांना एक हँडशॉप करतो. अख्खं गाव आलं असतं तर मग काय झालं असतं. हे फक्त नार्वेकर कुटुंब आहे. हे जे घर आहे ना हे एकदम जुनं घर आहे, मातीचं घर आहे. आणि आता अशी घरं आपल्याला बघायला मिळत नाही.
इथून निघालो होतो ना घरातून, तेव्हा जाकादेवी मंदिरामध्ये गेलो होतो. त्यानंतर मग जोगवा गेला, म्हणजे वाडीमध्ये जोगवा घेतला. आणि आता ज्या घरातून बाहेर पडलो होतो पुन्हा आपण त्याच घरामध्ये आलेलो आहोत आता. आणि आता इथे पुन्हा जोगवा घेतला जाणार आहे. जय आई बहिणी भगवती माते, तुझा आकार उभा करून ठिकाणांतरानं उभी कर. तुझ्या जवळची कडवी गोडी मालका उभं करून दुवटी पोटात मशासुराची मालकी करून माते आज नार्वेकर कुटुंबान तुझ्या जवळ हा नारळ पुरवतायत. तो श्रीफळ गोंधळानिमित्त आहे ते मान्य करून घे. त्यांची मनोकामना पूर्ण कर. म्हणतील त्याला सवाशीर मिळवून दे. जिथे जातील तिथं त्यांची कुठलीही कामं काय राहत असेल ती पार पाडणे, सांभाळ करणे, एकंदरच रखवाली करणे. आणि माते की जय. इथे मस्त की ना शेणाने सारून घेतात. आपल्या कोकणामध्ये कसं आहे की शुभ कार्य असेल ना मस्त की सारून घेणं, शेणाने रांगोळी वगैरे काढणं. आणि आता हे मस्त की शेणाने सारवत आहेत ना. इथे नंतर आपली जी देवीची मुखवटा आहे आतमध्ये मंदिरामध्ये तर तो आणणार इथे. आणि मस्त की पोत असतात ना ड्युटी वगैरे इथे नंतर मला वाटतं पूजा केली जाईल, नंतर मग नाचवली जाणार आहेत. आता हे जे काय करतायत ना ते मला माहीत नाही काय करतायत, पण त्याची उत्सुकता लागली आहे मला की काय करतायत. तर भाऊ तुम्ही आता हे काय करतायत? सजावट करणं. सजावट करताय आता. देवीला साडी नेसवणार आणि मग खेळाला म्हणजे मांडव आपण दिवट्या पोत पाजळणार आणि मग नाचतील. ते पोत आहे ना त्यामध्ये काय आहे? हा त्या पोत्यामध्ये भात आहे. भात आहे. पहिला भाताचा मुडा यायचा. भाताची पिशवी पाहिजे. भाताची पिशवी पाहिजे. भाताचा मुडा पहिले पूर्वी लोक मुडे बांधायचे. पहिले कसं ठेवायला पोतं वगैरे नव्हतं ना उपलब्ध, तेव्हा गवताचा मुडा बांधून त्याच्यात धान्य साठवायची लोक. तेव्हा तो मुडा यायचा. आता कसं पिशव्या म्हणून बांधणारे कोण नाही त्यामुळे भाताची पिशवी ठेवतात.
ते मगापासून ते करत होते, ते मला एकदम उत्सुकता लागली होती काय आहे आणि कशासाठी करतात. पण आता समजलं की सजावट आणि ही जी परंपरा आहे ना ही टिकून ठेवणं गरजेचं आहे. आपल्या कोकणामध्ये ना बरेच मंडळींनी ना असे व्हिडिओ बनवले आहेत जे गोंधळाचे आणि आपले संस्कृतीचे. तर कृपया करून जास्तीत जास्त तरुण मुलांना दाखवा, जेणेकरून जी लहान मुलं आहेत ती गावाकडे त्यांची ओढ लागेल आणि आपली संस्कृती जपून राहील. कारण की बरेच गावचे जी घरं आहेत ती बंद होत चालली, ते पुन्हा नव्याने उघडली पाहिजे आणि तिथे संस्कृती जपली पाहिजे. कारण की आपला जो मुख्य जो देव आहे तो आपल्याला हाक मारतो आहे की बाबांनो या आता गावी आणि घरं उघडा म्हणून. आणि कृपया करून एक विनंती करतो आहे, ज्यांनी गाव सोडलं आहे त्यांनी कृपया करून गावाकडे वळा. ही आहे छोटी ड्युटी आणि सर्वात ही मोठी आहे ना मोठी, ही मोठी ड्युटी आहे. तर याला पीठ लावलं जातं आहे. याला पीठ लावतो. कुठलं पीठ लावत आहे? उडदाचं पीठ लावतं. आणि नसेल तर उडदाचं पीठ नसेल तर उडदाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ लावायचं. गव्हाचं पीठ लावायचं. हा देवाचा पोत आहे. बाई बैरुद्या तुझा बालोली गावात नार्वेकर कुटुंब यांनी तुझ्याजवळ 5 दिवट्या पाजळणार आहे. तुझा मान भरलेला आहे. तसं तुझ्याजवळ तिथं नारळ ते पुरवलेला, कोंबडा पुरवलेला आहे. तसंच इथं यांची पद्धतीप्रमाणे नारळ विड्या पुरवलेला आहे. त्या तुझ्याकडे भगवतीकडे पुरवत आहेत. त्या पुरून घेऊन अर्धेशी परदेश सांभाळून जाती तिथं शेषवाशे दे मतली कामा कर. जर त्यांच्या कुठं अडचणी येतील त्या दूर करून तुझ्याजवळ बहिणी बघते तिथं 5 दिवट्या पाजळणार. त्यांची शिवकळा काय वाढत नाही आहे. ती कशापासून असेल ती तुझ्यातूच माहिती असेल. ती वाढून येऊन आज आनंदात त्यांच्या गोष्टी सांगून तुझ्याजवळ नारळ पुरवतात मान्य करून घे. सुखमन एकंदर अकवाली नार्वेकर बंधूंची संभा. बाई बाई आज भगवतीजवळ जसं नारळ ठेवून पुरवलेला तसंच पाण्याचा विडा तुझ्याजवळ भगवतीजवळ पुरवलेला आहे. तसंच आज बहिणीकडे देण्यात देत आहेत आपले नार्वेकर बंधू. आज तसंच त्यांचे 5 दिवट्या तुझ्याजवळ पाजळणार आहेत. काय चुकप्रात झाली असेल ती क्षमा शांती करून अर्धेशी परदेश सांभाळून जातील तिथे शहरासह मधली दे. त्यांना पैसा मिळवून दे. त्यांची काय कामं अपुरी असतील ती पूर्ण करून दे. आज तुझ्याजवळ 5 दिवट्या नार्वेकर बंधू पाजळणार आहेत. त्यांचा आनंदात करून आज त्यांच्याजवळ बहिणीजवळ भग देणार आहेत. त्या भग मान्य करून घे आणि मधली कामं कर. सुखमन आणि एकंदर अकवाली नार्वेकर बंधूंनी सुखमन सांभाळ कर घे माझ्या. एका ठिकाणी टाका, सगळीवर टाकू नका नाचणार. डाव कसा आमका एक एक डाव काही करू नका. पोलीस पाटलाचा हुकूम काढलेला काय? हा सरपंच आप बाळगोपाळाचा हुकूम आहे काय? माझं मंडळ कोण आहे काय? ठीक आहे चला. हात लावा.
अंगावर शहार आणतो.
रात्रीचे आता 10 वाजून गेलेत आणि आता आपण जेवायला बसतो आहे. मस्त असं नियोजन केलं होतं आणि जे वाटपी आहेत ना त्यांना पण एक मनाचा मुजरा, कारण की आहे ना वाटपीवर सगळ्या गोष्टी असतात की जो व्यक्ती आहे जेवायला बसणार आहे त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे सर्व वाटपी मंडळींवर असतं आणि हे सर्व ग्रामस्थ येतात. हे एकजुटीनेच होऊ शकतं. त्यावेळी सगळे गावातले मंडळी घरातले मंडळी एकत्र असेल ना तेव्हा आपण हे शक्य करू शकतो. हे एकट्याचं काम नाही आहे, मिळून काम करेल ना तेव्हा अशक्य गोष्ट आहे ना शक्य होऊ शकते. बिग थम्सअप या सर्व मंडळींना एक मानाचा मुजरा. आता हे जी मंडळी तुम्ही बघतायत ना म्हणजे गोंधळी जी होते ना ते आपल्या पेंठळे गावातले होते आणि हे तर मस्त गाणं बोलतात. त्याचबरोबर हे मस्त त्याला काय म्हणतात वाजत तर भारी आहे. हे 2 व्यक्ती आहेत ना पुन्हा पेंठळमध्ये असे घडणार नाही, कोण घडले पाहिजे म्हणून सांगतोय की कारण की ही शेवटची पिढी आहे गोंधळीमध्ये खरं सांगायचं म्हटलं. कारण की यांच्यासारखं जे उत्साह वाजवण्याचा आणि यांचा बोलायचा, कारण की सकाळपासून हे दुपारी मी 3 वाजल्यापासून आलो आहे ना 3-3:30 वाजल्यापासून जेव्हा आम्ही जोगवा गेलो होतो आणि आल्यानंतर तेवढा वेळ म्हणजे असं बोलणं आणि तेवढा स्टॅमिना ठेवणं खायची गोष्ट नाही आहे आणि त्याच्यामध्ये एवढी आवड पण असणं गरजेचं आहे. आताची पिढी तेवढी नाही म्हणून आताच्या पिढीने आता यांच्याकडे यावं, त्याचं शिक्षण घ्यावं आणि गोंधळी ही जी संस्कृती आहे ही जपून ठेवणं गरजेचं आहे. आता भविष्यामध्ये गोंधळी भेटणार नाही, कॅसेटवर लावावं लागेल असं नको व्हायला. टिकणं गरजेचं आहे. पण हे आमच्या पेंठखेड्यामध्ये ना ही 2 व्यक्ती आहेत ना ती पुन्हा घडणार नाही. एवढं जे आहे ते आहे, पण की एवढं बोलायचं म्हटलं ना एक हँड्सऑफ, एक मानाचा मुजरा. आणि हे पण भाऊ आपले नातेवाईकच आहेत, निलेश भाऊ आहे आडिवऱ्यामधले आणि हे पण आपल्या गावातलेच आहेत. खूप चांगलं असं गोंधळी गाणं असं म्हटलं जातं आणि आपण ऐकत आलेलो टी व्हीच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर ऐकतो, पण समोर जेव्हा बघतो ना तर अंगामध्ये एक शहारा आहे ना उभा राहतो आणि वेगळं जो वातावरण असतं ते वेगळंच असतं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर जिथे गोंधळ असेल तर तिथे जायला विसरू नका, मोबाईलमध्ये असं बिझी राहू नका. कारण की हा जो म्हणजे हे जे वातावरण असतं ना ते वेगळंच असतं आणि ते वर्षातून किंवा 2-3 वर्षातून एकदा अनुभवायला मिळतं. तर त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. त्यातून आपल्याला शिकायला भरपूर मिळतं की कुटुंब एकत्र येतं. कारण की कुटुंब एकत्र येईल तेव्हा हे सगळं गोंधळ, त्याचबरोबर आपले जे शिमगा, त्याचबरोबर गणपती उत्सव हे सगळं एकत्र होऊ शकतं. आणि हे देवाचंच काम असतं. देव आपल्याकडून सगळं घडवून घेतो, त्यावेळी सर्व कुटुंब एकत्र येतं. म्हणून सांगतोय की असं कार्यक्रम असेल ना म्हणजे असं देवाचे कार्यक्रम असतील तर आवर्जून जावा तुम्ही. तर म्हणजे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.